तर इकडे अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून भरून वाहत आहेत। अकोला गायगाव रस्त्यावरील भैदर रस्त्यावरील गावाजवळील पुलाजवळून पाणी वाहतंय। नांदेडवरून आलेल्या पेट्रोल टँकर चालकानं जोखीम पत्करून हा रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र टँकर पलटी होऊन चालक आणि वाहक गाडीमध्येच अडकले। यावेळी डाबकी भौरत गावातील तरुणांनी दोरीच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढलं आणि त्यांचा जीव वाचवलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील डाबकी भौरतच्या जवळ असा एक बंचा नाला आहे। त्या ठिकाणी आपण पाहू शकता, त्या ठिकाणी एक बंचा नाला आहे। या बंचा नाल्याला पुलाचे कठडे आणि धोक्याचा मार्ग वळण असा काही लिहिलेलं नसल्यामुळे या ठिकाणी एक मोठी दुर्घटना काल रात्री झाली आहे। टँकर पुराच्या पाण्यात वाहून गेला, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। आपल्यासोबत जे टँकर मध्ये होते ड्रायव्हर आहेत, काय सांगाल तुम्ही? तो जे कट रस्ता आहे ते बरोबर नाही विहिरीवर, त्याच्यामुळे मला काय ते अंदाज लागला नाही। दमन गाडी घेऊन छोटा पूल होता, 2 गाड्या पास, एकच गाडी पास होऊ लागली। दमन घेतलो, गाडीत पाणीचा भाव वाढला म्हणून इकडं गाडी खाली केली। आता कशी काय परिस्थिती तुमची? चांगली आहे। कोणी काढलं तुम्हाला? इथल्या लोकांना काढलं, ड्रायव्हर। नेमकं तुमचं काय म्हणणं आहे आता यावर? ब्रिज बनायला पाहिजे, ब्रिज तेवढी परेशानी। दरम्यान या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार। दादा, तुम्ही मोठा संघर्ष करून यांना बाहेर काढलं, काय सांगा? हा सर्व सहकार्य करणारे सर्व आमचे भाऊबंद जे 2 नागरिक त्या गाडीमध्ये अडकलेले होते, त्याले पथक जे आहे संत गाडगे महाराज यांना काही म्हणजे यांची मदत तिथं पोहोचली नाही, तर आम्ही गावातले मित्रमंडळीच्या सहकार्याने आम्ही त्या 2 व्यक्तीला वाचू शकलो। तुमचं काय म्हणणं, इथं कठडे वगैरे असायला पाहिजे, धोक्याचं वळण मार्ग पाहिजे ते बार याच्या आधी बिन 2009 मध्ये इथे एक टँकर पलटी झालता, तिथे 7 व्यक्तीची प्राण गमावे लागले। आता पण या 2 व्यक्तीचे प्राण गमावे लागले असते, पण काय देवाच्या कृपेने ते वाचले गेले गावाच्या सहाय्याने। यांनी शासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे, हीच विनंती आमची शासनाला। दरम्यान या ठिकाणी पुलाचे कठडे बसवण्यात यावं आणि धोक्याचं या ठिकाणी धोक्याचं वळण जे आहे त्या ठिकाणी वळण मार्गावर एक पाठी सुद्धा असायला पाहिजे, असं या गावातील नागरिकांचं म्हणणं आहे। नेमके आता प्रशासन या ठिकाणी पाठी बसवते का किंवा कठडे बसवणार का, हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।